नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा कशी करावी, लक्ष्मीला कोणती वस्तू अर्पण करावी, त्याचबरोबर लक्ष्मी व्रत करण्यासाठी शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर मंडळी, 27 नोव्हेंबर म्हणजे आज लक्ष्मी व्रताचा मुहूर्त जाणून घेऊया. सायंकाळी 5:44 8:21 आपण लक्ष्मी व्रत करू शकता, लक्ष्मी व्रताची पूजा करू शकता. महालक्ष्मीची कथा वाचल्यानंतर आपणास महालक्ष्मीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी महालक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी आपण महालक्ष्मीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहते, आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, जे आपले अडकलेले काम आहेत ते सुद्धा पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या घरातील पैशाच्या अडचणी संपतील आणि आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या दिवशी आपणास महालक्ष्मीला एक विलायची, एक लवंग व एक दालचिनीचा तुकडा अर्पण करायचा आहे आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्री कमले कमलालये नमः. या मंत्राचा आपणास 108 वेळा जप करायचा आहे. आपण जी विलायची, दालचिनी आणि एक लवंग अर्पण केलेला आहे ते आपणास एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपणास हे महालक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उत्तर पूजा झाल्यानंतर ही पोटली आपणास आपलं धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर मंडळी, हा उपाय केल्यामुळे आपणास लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. महालक्ष्मी खूप चंचल आहे, त्या एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, म्हणून तर त्यांना चंचला म्हटलं जातं. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी सुद्धा आहे. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. तर मंडळी, यंदा 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आलेले आहेत. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे. तिसरा गुरुवार 10 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे. तर चौथा गुरुवार 28 डिसेंबर 2025 या दिवशी असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष गुरुवारला अतिशय महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर मंडळी, सौभाग्यवती स्त्रियांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, आपल्या पतीला यश व कीर्ती प्राप्त व्हावी, आपले सौभाग्य अखंड असेच अबाधित राहावे, यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत स्त्रिया मनोभावे करत असतात. मार्गशीर्ष महिन्यात कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते? मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर महालक्ष्मीचा वास असतो. यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्या घरावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरात हसत हसत प्रवेश करतात. माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, ज्या घराचं अंगण स्वच्छ आहे, अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात. यामुळे घर नेहमी स्वच्छ असावं याची दक्षता प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे. मार्गशीर्ष गुरुवारी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले पाहिजे. यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते. या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी, त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारी उंबऱ्याची पूजा करावी. हळदीमध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आपणास उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण गोमूत्र घेऊ शकता. गोमूत्र हे आपणास मिळत नसेल तर आपण शुद्ध जल घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद मिसळून
उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करणे झाल्यावर महालक्ष्मीची पावलं आपण मुख्य प्रवेशद्वारावर उमटवली पाहिजे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपणास धनलाभ होऊ शकतो. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तर मंडळी, गुरुवारी आपण फक्त माता लक्ष्मीची पूजा करतो, पण हे चुकीचे आहे. माता लक्ष्मीचे मन त्यांचे पती भगवान विष्णू यांच्याशिवाय कुठेही लागत नाही. माता लक्ष्मी म्हणतात, ज्या घरात माझे आराध्य श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते त्या घरात मी निवास करते व ज्या घरात फक्त माझीच पूजा केली जाते त्या घरात मी प्रवेश करत नाही. कारण त्या भगवान विष्णूचे चरण सोडून एक क्षणसुद्धा कोठेही जात नाही. त्यांच्यापासून त्या दूर राहू शकत नाहीत. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली पाहिजे. या दिवशी देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. कारण माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तरी निदान माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. तसेच भगवान विष्णूला गूळ आणि चण्याचा नैवेद्य अर्पण करावा. ते भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला गूळ, चण्याची डाळ आणि हळद मिसळून द्यावी. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी गायीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. मार्गशीर्ष महिन्यात भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मार्गशीर्ष गुरुवारी या उपायापैकी एक जरी उपाय आपण केलात तर माता लक्ष्मी आपल्या घरात निवास करू लागते. माता लक्ष्मी आपल्या डोक्यावर त्यांचा वरद हस्त ठेवत असते. ज्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्या घरातील लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.